नमस्कार, मी शैलेश चव्हाण लढवय्या रोखोकमध्ये आपलं स्वागत करतोय। शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपाळ भगत तसेच माजी नगरसेवक गोपाळ भगत यांच्यासोबत आपण आहोत। महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्ष आणि कळमनुरी आपण कळमनुरीचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात ताकद एक बालेकिल्ला पूर्वी काळी एक शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा आणि त्याचं नेतृत्व सर्वस्व गोपाळजी भगत यांच्याकडे होतं। पक्षाने त्यांना अनेक पदं दिली, अनेक मान सन्मान प्रतिष्ठा देखील त्यांनी दिली। पक्षाची एकनिष्ठ राहून आज संघर्षमय प्रवास या शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून ते स्वतः देखील करत आहेत। याच अनुषंगाने आज एक लढवय्या रोखोकशी संवाद साधण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। सर्वप्रथम गोपाळजी, आपलं लढवय्या रोखोकमध्ये आपलं सगळं स्वागत करतो। धन्यवाद शैलेश, तू आज या ठिकाणी येऊन मी कधी माध्यमासमोर बोलत नाही पण तू मला बोलण्यास प्रवृत्त केला त्याबद्दल तुला अगदी मनापासून धन्यवाद। तुम्हाला सर कसं बघताय या सगळ्या राजकीय प्रवासाकडे? कारण की शेतकरी कामगार पक्ष हा खरं तर शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आणि दीनदुबळ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो। त्या पक्षाचं नेतृत्व तुम्ही खूप वर्षापासून करत आहात, एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे देखील पाहिलं जातं। कसं बघताय या सगळ्याकडे? खरं पाहिलं तर शेतकरी कामगार पक्ष हा रायगड जिल्ह्यातला एक नंबरचा पक्ष या अगोदर होता। आजही पक्षाची ताकद त्या तोलामोलाचीच आहे, कारण आज बघितलं आपण की पनवेल आणि उरणमध्ये पक्षाने जवळजवळ 2-2.25 लाखाच्या वर मतं घेतली विधानसभेला। त्यामुळे पक्षाची ताकद संपली असे बोलणारे जे आहेत त्यांना समजलं पाहिजे की मग ही मतं कोणाची आहेत? ही शेका पक्षाची मतं आहेत आणि शेका पक्षाची ताकद आजही तेवढ्याच प्रमाणात आहे। पण जे पक्ष संपला म्हणतात ते पूर्वी पक्षातच होते ना। कसं आहे बघ, शेतकरी कामगार पक्ष सोडून बरेचसे नेते यापूर्वी घडले, पण जे सोडून गेले ते पुन्हा त्या पदावर कोणी आलं नाही असा हा शेका पक्षाचा इतिहास आहे। आगामी निवडणुकीचा आता वार सगळीकडे सुरू आहे आणि आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक धुरंधर पदाधिकारी नेते आता ते संबंधित सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करून गेलेले आहेत। काय वाटतं, ताकद कमी झाली पक्षाची? ना आता प्रत्येक जण स्वतःचे ताकद सांगतो, मी पक्ष वाढवला, पण पक्ष जागेवरच आहे आणि पक्षाची ताकद, पक्षाची मतं, पक्षाला मानणारे जे मतदार आहेत ते आजही जागेवर आहेत। जे सोडून गेले ते मी आता तुला बोललो त्यावरनं सोडून गेलेला परत पुन्हा कोणी आता असं माझ्या तरी माहितीनुसार आहे की पंचायत समिती सदस्य होता, जिल्हा परिषद होता आणि ते सोडून गेले आणि पुन्हा ते राजकीय पद उभं असं एकही माझ्या माहितीनुसार पदाधिकारी नाही। त्यामुळे सोडून जे गेले आता ते स्वतःला काही जर नसली तर ते पुन्हा कोण नगरसेवक असतील, कोण असतील ते पुन्हा होतीलच अशी इतिहास शेतकरी पक्षाला नाही आहे। महाविकास आघाडीची एकतर बाजू मांडा किंवा शेतकरी कामगार जर विरोधी पक्ष नसता तर विधानसभेला मग विरोधी पक्षाला एवढी मतं कशी मिळाली? त्यामुळे जे काय शेका पक्षाची ताकद आहे ते आम्ही महाविकास आघाडीला सोबत घेऊन लढू आणि जिंकू अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। प्रभाग 9 मधनं आपण मागच्या वेळी नगरसेवक म्हणून निवडून आले होता आणि या ठिकाणी आपले शेतकरी कामगार पक्षाचे प्रभाग 10चे उमेदवार जे आहेत ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत। असं देखील बोललं जातं की आता शेतकरी कामगार पक्षाला आता म्हणजे कळमनुरीतलं अस्तित्व आता त्यांना गमवावं लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। गोपाळ भगत यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाचं जे संस्कार झालेले आहेत, लढवय्या नेतृत्व करणारे नेते ज्यांनी निर्माण केले तर शेतकरी कामगार पक्ष, तर या पक्षाच्या माध्यमातून अशा विरोधकांना तुम्ही कसं सामोरे जाणार आहात? निवडणुकीला तुम्ही उतरणार आहात का, हा पहिला प्रश्न। आजही कळमनुरी शहरामध्ये शेतकरी कामगारचे मतदान बऱ्याच प्रमाणात चांगल्या पद्धतीत आहे। हे विधानसभेला त्या मतदार यादींच्या अभ्यासानंतर समजलं आहे। आता जे सोडून गेले त्यांना वाटत असेल, भीती वाटत असेल कदाचित की आम्हाला इथं काय आता राहिलं नाही। ठीक आहे, जे गेले तो त्यांचा प्रश्न आहे। आज पक्षाने महाविकास आघाडीने माझ्यावर जी जबाबदारी देतील ती जबाबदारी समर्थपणे सांभाळण्याची माझ्यामध्ये तयारी आहे, माझी तयारी। मग ते तसा आक्रमकपणा तुमच्यात दिसत नाही असं देखील? माझा स्वभाव आक्रमक नसल्यामुळे तुला तसं वाटणार नाही, कारण आजपर्यंत राजकारण मी कधी कोणाला शिवी दिली नाही किंवा कोणाला वागलो नाही आणि तोच जो माझा गुण आहे तो माझ्या मते लोकांनी समजून मला आजपर्यंत पनवेल पंचायत समितीचा माझं गाव पंचायत समिती नसताना सुद्धा कळमनुरी शहरवासियांनी मला अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान देऊन निवडून आणलं। नगरपालिकेत सुद्धा मागच्या वेळी माझं गाव 10 मध्ये होता, मी 9 मध्ये उभारलो, त्यावेळी लोकांनी माझ्यावर जे प्रेम दाखवलं। आता जे पक्ष देईल ती समर्थपणे पार पाडण्याचे मी प्रयत्न करेन। तर गोपाळ भगत हे एक असं नेतृत्व, खरंच त्यांनी मगाशी आपल्या
मुलाखतीतून सांगण्याचा प्रयत्न केला, अपशब्द कधी वापरला आणि खरंच हे नेतृत्व असं आहे की आतापर्यंत सर्वांना सर्व धर्म जसे समभाव तसं सर्व पक्षाचे म्हणजे कोणाचा भेदभाव न करता सगळ्यांना एक ताकदीने एका छताखाली घेण्याचा प्रयत्न नेहमी त्यांनी केलेला आहे आणि प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा एक त्यांचं एक ओळख अशी कळंबोलीमध्ये तरी आहे असं मी देखील अनुभवलेलं आहे. साहेब, निवडणूक तर लागेल, प्रभाग 10 मधनं आपण निवडणूक लढवणार असे देखील बोललेले जाते आणि त्याप्रमाणे विरोधक तयारीला लागलेले आहेत. कारण गोपाळदादा जर प्रभाग 10 मधनं निवडणूक लढवत असतील तर मग काहीतरी चित्र कळंबोलीकरांना पाहायला मिळेल ना. मी सर्वत्र म्हणतो की माझा पक्ष जी मला जबाबदारी देईल, भले ती 8ची असो, 9ची असो किंवा 10ची असो, तयारी कुठेही माझी तयारी असेल. त्यामुळे विरोधकांना माझी चिंता करण्याची गरज नाही. माझा पक्ष आणि मी त्या समर्थन. या शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील आज काही कारणास्तव ते जे काही त्यांच्यावर संकट ओढवलेलं आहे त्या ठिकाणी ते आहेत आणि या संपूर्ण याच्यानंतर शेतकरी कामगार पक्षाची आता ताकद संपलेली आहे. बलाढ्य नेते म्हणजे जयंत म्हात्रे असतील, प्रीतम म्हात्रे असतील, यांसारखी मोठी ताकद आज शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडलेली आहे. तुम्ही कोणत्या जोरावर हा विश्वास व्यक्त करताय? आता आपण 6 महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेने बघितलं, विवेक पाटील साहेब यामध्ये नसता सुद्धा सगळ्या पक्षाची ताकद आहे ती विधानसभेमध्ये आपल्याला दिसून आली. आता विरोधकांचा जर विषय असेल तर विरोधकांनी त्यांचा विचार त्यांनी करावा, त्यांचा विचार आम्ही का करणार, मी काय करणार. बरोबर आहे. माझा पक्ष जबाबदारी ती मी समर्थपणे सांभाळेन. सर, पक्षाने जर भविष्यात सांगितलं की तुझ्याच घरच्याच्या म्हणजे फॅमिली मेंबरच्याच विरोधात उभा राहणार, तो हा घरच्याचा किंवा असा पक्षाचा सगळं माफ आहे, जो पक्षाचा आदेश असेल तो आदेश म्हणजे वेळ आली तर तुम्ही ते सगळं करायला तयार आहे. शेतकरी कामगार पक्षामध्ये मला भरपूर पद उभारले. मी 15 वर्षे पनवेल कळंबोली ग्रामपंचायतीत, त्यात 5 वर्षे उपसरपंच होतो, पंचायत समिती दिली, मार्केट यार्ड दिलं, संचालक केलं, नगरसेवक केलं. त्यामुळे पक्षाने म्हणजे माझ्या कोटीपेक्षा मला जास्त दिलंय. त्यामुळे आज पक्ष माझ्यावर जी जबाबदारी ती मी समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन. महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत काँग्रेस, राष्ट्रवादी, यांचं कसं यांचं काय नियोजन आहे सध्या? काय त्याबाबत मी सध्या तरी बोलू शकणार, कारण हा महाविकास तुमच्याकडे सर ज्येष्ठ नेते म्हणून पाहिलं जातं. महाविकास आघाडीचा निर्णय होईल तो त्यावेळी सहाय्य केली. आज अशा काय गोपनीय चर्चा आहेत की ज्या सांगू शकत नाही सध्या तरी काय गोपनीय चर्चा नाही, पण महाविकास आघाडी समर्थपणे भाजपला पर्याय देईल एवढं नक्की. पण मग थोडक्यात एक स्पष्ट होत नाही की मागच्या वेळी प्रभाग 9 मधनं आपण उमेदवारी निवडून आले होते, यावेळी प्रभाग 9 असेल की 10? म्हणजे तुम्ही ठीक आहे पक्ष सांगतात ते बोलतात, तरी तुमची काय तयारी असणार आहे? नाही, मग मला पक्ष कुठेही सांगू दे, 8 सांगू दे, 9 सांगू दे, 10 सांगू दे, 10ला पाहिजे असं काय नाही, तुमचा हट्ट नाही? हट्ट नाही, पण पक्ष जे सांगाल ते मी मानायला तयार आहे. गोपालजी, मला सांगा की कळंबोलीमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून जर महाविकास आघाडीने जर तिकीट वाटपाचा जर विषय घेतला तर शेतकरी कामगार पक्ष किती जागांवर अडून बसेल, काय वाटते तुम्हाला? ऍक्च्युली कसं आहे, आजच्या घडलं तरी शेतकरी कामगार पक्ष हा महाविकासाने मोठा भाऊ आहे. त्यामुळे मोठ्या भावाचा सन्मान शेतकरी कामगार पक्ष मोठा भाऊ आहे. हो, असं आम्ही मानतो की शेतकरी कामगार पक्ष मोठा भाऊ आहे म्हणून. त्यानंतर त्या पद्धतीने कौल दिलेला तुम्हाला दिसून येतो विधानसभेला. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष 4ही प्रभागामध्ये तुल्यबळ उमेदवार विरोधकांना देतील आणि त्यांना निवडून आणण्याचा अगदी कसोशीने प्रयत्न करतील. मागील पनवेल महानगरपालिका निवडणुकीत मी पक्ष हितासाठी केवळ माझ्या गावाचा विचार न करता प्रभाग 8 आणि प्रभाग 10 मध्ये मला उमेदवार देत होते, परंतु माझ्या सहकार्यांच्यासाठी मी प्रभाग 9 मध्ये जाऊन इलेक्शन घेतला. तुम्ही स्वतः कमीपणा घेऊन मी दुसरीकडे गेलो. यावेळी तसं काही होणार नाही. यावेळी पक्ष सांगेल. मला वाटतं का सर तुमची लोक कुठेतरी वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच ज्यांनी पक्षाच्या जीवावर, ज्यांनी पक्षाच्या जीवावरती त्यांचं नाव मोठं झालं, त्यांना असं वाटायला लागलं आता की आम्ही खूप मोठे झाले. पण तुला मागे सांगितल्याप्रमाणे पक्ष सोडून गेलेले परत कधीच त्या पदावर आले नाहीत, हा शेकापचा इतिहास आहे. आता ऐकायला नवीन गोष्टी येतात कानावरती, कुणाची कुटपर्दी आहे ती. भविष्यात हरीशसारखी परिस्थिती जाणार सुद्धा होईल असं मला वाटते. तर हे होते गोपाळ भगत आणि यांनी आपल्या मिश्किल मुलाखतीतनं खरं तर कोणावर आरोप प्रत्यारोप न करता आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहत पुन्हा एकदा पक्षाचा जो संदेश असेल, पक्षाचा जो आदेश असेल त्याप्रमाणे मी भविष्यामध्ये काम करणार असल्याचं सांगितलेलं आहे. खरं तर कळंबोलीमधनं गोपाळ भगत कोणाच्या विरोधात निवडणूक लढवणार हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे, मात्र त्याच्यावर बोलणं त्यांनी सध्या टाळलेलं आहे असं दिसतंय. शेतकरी कामगार पक्षाने जर प्रभाग 8, 9 किंवा 10 अगदी प्रभाग 7 असेल
किंवा पनवेल महानगरपालिकेच्या कोणत्याही प्रभागांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जिथे सांगतील तसे ते निवडणूक लढवायला तयार आहेत आणि महाविकास आघाडीचा मोठा भाव म्हणून त्यांना तेवढा विश्वास आहे की तेवढी जबाबदारी महाविकास आघाडी देखील त्यांना देईल. तुर्तास थांबतो मी. शैलेश चव्हाण, लढवय्या, रोखोक, कळंबोली.